ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघामध्ये खासदार श्रीकांत शिंदे नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने त्यांनी सहभाग घेतलेला होता। यावेळेला स्थानिक कोळी बांधवांनी मतदारसंघामध्ये असलेल्या समस्यांचा पाढा त्यांच्या समोर मांडलेला आहे। या समस्या वेळीच सोडवणार असं आश्वासन दिल्याच्या नंतर आज त्वरित श्रीकांत शिंदे यांची एक टीम वरळी कोळीवाड्यामध्ये पोहोचली आणि या टीमनं कोळीवाड्यामधील रस्ते, कचऱ्याची समस्या आणि स्वच्छतागृह या सगळ्यांची पाहणी केली आहे। नारळी पौर्णिमेच्या निमित्तानं खासदार श्रीकांत शिंदे हे वरळी मतदारसंघामध्ये आले होते आणि वरळीमध्ये येऊन त्यांना कोळी बांधवांशी बातचीत केली होती। त्या सणामध्ये देखील ते सहभागी झाले होते। या उत्सवाच्या निमित्तानं ज्यावेळेस खासदार श्रीकांत शिंदे वरळीत आले त्यावेळेस वरळीकरांना थेट त्यांच्याकडे काही तक्रारी केल्या आणि त्याच्यानंतर अगदी दुसऱ्या दिवशी 24 तासाच्या आत श्रीकांत शिंदे यांना आता याच्यावर उपाययोजना करायला सुरुवात केलेली आहे। ज्या तक्रारी आल्या होत्या त्याचं निरसन करण्यासाठी आपली एक टीम जी आहे ती सध्या त्यांना वरळीत पाठवली आहे। श्रीकांत शिंदेंची ही टीम आहे आणि ही स्थानिक या ठिकाणी जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीची आढावा घेताना आपल्याला दिसत आहेत। नेमक्या काय काय अडचणी वरळीकरांना जाणवत आहेत आणि कोणकोणत्या गोष्टींवर उपाययोजना केली जाणार आहे या संदर्भातच आपण त्यांच्या टीमशी बातचीत करणार आहोत। साहेबांबरोबर बोलणं झालं। डॉक्टर श्रीकांतजी शिंदे खासदार यांनी इथे ग्वाही दिली की मी लवकरात लवकर या कोळीवाड्याचा तुम्हाला विकास करून दाखवेन। म्हणजे कोळीवाडा म्हणजे ज्याचं जतन करायला पाहिजे, ज्याला ऐतिहासिक वारसा आहे, 800 वर्षापूर्वीचा हा कोळीवाडा आहे। त्याचा समुद्रकिनारा, इकडचे टॉयलेट्स, या जेटी, याचं सगळ्याचं नूतनीकरण करणं गरजेचं आहे। कारण जे अजूनपर्यंत जेवढे लोकप्रतिनिधी झाले त्यांच्यानी काहीच पूर्ण झालं नाही, नुसती आश्वासनं दिली गेली आणि त्याचं पूर्ण म्हणजे विकृतीकरण झालेलं आहे। त्याचं श्रीकांत शिंदे साहेबांनी कालच्या काल एका दिवसात त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला एका दिवसात याच्यावरती फॉलोअप घेऊन तुम्हाला माणसं पाठवून देतो आणि कामाला सुरुवात करून देईन। श्रीकांत शिंदेंना या ठिकाणी पाठवलेली आहेत आणि त्यांच्या टीमच्या माध्यमातून या संपूर्ण परिसरामध्ये कशा पद्धतीनं स्वच्छता केली जाईल आणि काय काय उपाययोजना केल्या जातील या संदर्भामध्ये त्यांना उपाययोजना करण्यासाठी ही पाहणी केली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई।